जय श्रीराम. मी अंजली दौंडे, राहणार कामशेट. मी अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे. श्लोक क्रमांक 142. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना गिळे मिळेना मिळेना. आवडला ना तुम्हाला हा श्लोक? मला खूप आवडतो, कारण ळ या शब्दाची झालेली पुनरावृत्ती आणि त्यामुळं आलेला अनुप्रास अलंकार आणि ओळीतल भुजंग प्रयात वृत्त, आणि त्यामुळं या श्लोकाला अतिशय सुंदर गेय्यता म्हणजेच गोडवा निर्माण झालेला आहे. हा श्लोक नुसताच गोड नाही बरं का, अर्थाने सुद्धा खूप महान आहे. या श्लोकामध्ये माणसाच्या मनाचे अहंकार, अज्ञान आणि संशय याचं अचूक विश्लेषण करणारा श्लोक आहे. कळेना 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 कळेना, माणसाला कळेना आणि माणसाला कळत नाही, हेच त्याला कळत नाही हो. उगाचच तो आपल्याला खूप ज्ञान आहे, मी खूप हुशार आहे, मी खूप शहाणा आहे, मी सर्वज्ञ आहे असा वागत असतो. इंटरनेट सोशल मीडियावरचं ज्ञान घ्यायचं आणि मला खूप अक्कल आली असं समजायचं. मीच डॉक्टर झालो, अगदी एवढंसं काय जरी झालं तरी अरे बापरे मला काहीतरी मोठा भयंकर आजार वगैरे झाला असं वाटायचं आणि चिंता करत बसायचं. तीच तऱ्हा तरुण पिढीची कॉर्पोरेट जगात वावरताना सतत धावपळ धावपळ धावपळ, मोठं पॅकेज मिळवायचं, त्यासाठी सतत संघर्ष करायचा, त्यासाठी सतत मानसिक ताणतणाव, कौटुंबिक संघर्ष, आरोग्याकडं दुर्लक्ष, आणि पदरी काय पडते तर नैराश्य. आणि हे जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते हो. परवाची बातमी पहा, आयफोनसाठी आत्महत्या करणारा मुलगा. अहो, या पैशासाठी आईवडिलांना मारणारी मुलं पाहिली ना की असं वाईट वाटतं हो, वाईट वाटतं. कुठं चालली ही तरुण पिढी? यांना पैशाची नाही संस्काराची गरज आहे, आणि हेच पालकांना मुळात कळत नाही हो. हे कळायला पाहिजे. गळेना गळेना अहंता गळेना, मीच हुशार, मी शहाणा, जगातलं सगळं ज्ञान मलाच, अशी वागणारी आजची माणसं आहेत. पुरुषप्रधान कुटुंब संस्कृती आपली, सगळे निर्णय मीच घेणार, बाकीच्यांना काही कळत नाही, अक्कल नाही त्यांना अजिबात, अशी वागणारी माणसं पाहिली, हा अहंकार पाहिला ना वाईट वाटतं. खऱ्या ज्ञानापासून हा अहंकार माणसाला दूर नेतो. किती राजे आले, किती गेले, राज्य चाललं आहे ना, माझ्याशिवाय राज्य चालणार नाही असं नका समजून घेऊ. अनुराधाताईंनी खूप सुंदर 2 उदाहरणं दिलीत, एक विद्यार्थ्यांचं आणि दुसरं उदाहरण दिलं आहे ते शेजारणीला श्रीखंडाची पाककृती विचारली त्याचं. या अहंकाराची पकड इतकी घट्ट असते, इतकी घट्ट असते हे काही विचारू नका, आणि त्यातून निर्माण होती ती संशयी वृत्ती. ढळेना ढळे संशयो हि ढळेना. एकदा ही संशयाची कीड लागली ना माणसाच्या मनाला, पोखरती कंप्लीट. मग त्यातून बघा पती पत्नींची संघर्ष, भांडणं, घटस्फोट, अगदी पाय खून करण्यापर्यंत मजल जाते. हा संशय कॅन्सरसारखा आहे, माणसाला खलासच करून राहतो. वाईट. या सगळ्यात काय होतं तर बळे आकळेना मिळेना मिळेना. जन्माला येऊन जे काही मिळवायचं आहे ना तेच मिळत नाही हो. पैसा अडका संपत्ती वगैरे काय, बंगला घोडा गाडी, पैशाने सगळं मिळतं, मानसिक शांती समाधान मिळतं, आणि ते मिळवायचं असेल तर या 4 दोषांचा आपण नयनाट केला पाहिजे हो. तरच खऱ्या अर्थाने माणसाला सुख, समाधान आणि मानसिक शांती प्राप्त होईल. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.